12वे जागतिक हिंदी संमेलन खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? 12वे जागतिक हिंदी संमेलन. तर बघा हे फिजी या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. कुठं? फिजी. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 एच कानिटकर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस भारतामध्ये सशस्त्र सेवा झेंडा दिन म्हणून साजरा केला जातो? तर 7 डिसेंबर हा जो काही दिवस आहे बघा, हा दिवस साजरा केला जातो. डिसेंबर 2022 मध्ये भारतीय नौसेनेने खालीलपैकी कोणत्या देशासोबत संगम नावाचा युद्ध अभ्यास आयोजित केला होता? तर राईट आन्सर आहे बघा अमेरिका. भारत आणि अमेरिका दरम्यान हा आयोजित केला होता. खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिन म्हणून साजरा केला जातो? तर राईट आन्सर आहे बघायचं 7 डिसेंबर. लक्षात ठेवा 7 डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल एव्हिएशन सेफ्टी रँकिंगमध्ये भारत हा जगामध्ये कितव्या क्रमांकावरती राहिलेला आहे? तर आपला भारत हा 48व्या क्रमांकावरती राहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 कितव्या क्रमांकावरती? 48व्या क्रमांकावरती. नेक्स्ट प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे रामसर असलेलं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा हे नाशिक जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा नाशिक जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा, टाइम पर्सन ऑफ द इयर 2022 पुरस्काराने कोणाला घोषित केलेला आहे? टाइम पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार बघा ऑप्शन क्रमांक सी व्लादिमीर झेलेन्स्की यांना हा घोषित केलेला आहे. 2022 क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वन क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये? तर मध्य प्रदेशमध्ये बघा सर्वात जास्त वनक्षेत्र आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेकडून 2023 हे वर्ष कोणतं वर्ष म्हणून साजरं करण्यात येणार आहे? तर बघा 2023 हे वर्ष बाजरी वर्ष म्हणून काय करण्यात येणार आहे? साजरा करण्यात येणार आहे. काय? बाजरी वर्ष. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. पद्मभूषण पुरस्कार लता मंगेशकर यांना केव्हा मिळाला होता? तर पद्मभूषण पुरस्कार लता मंगेशकर यांना कधी मिळाला होता? 1969लाच मिळाला होता. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक सी. कोणत्या राज्याने राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्याची परिषद आयोजित केली होती? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी गुजरात राज्याने बघा ही आयोजित केली होती. कोणी? गुजरात. कोविड-19 लसीच्या सुईमुक्त इन हेल्ड आवृत्तीला मान्यता देणारा पहिला देश कोणता बनलेला आहे? तर जे काय बारीक डोळ्याचे चायनीज आहेत बघा त्यांनी दिलेला आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे बघा 2022 मध्ये BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणत्या खेळाडूंनी जिंकलेलं आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक कोणी जिंकलेलं आहे? ऑप्शन्स क्रमांक सी व्हिक्टर एक्सलेन यांनी बघा BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपचं विजेतेपद जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, शुमंग लीला हा पारंपरिक उत्सव कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आयोजित केला जातो? तर हा बघा मणिपूर या ठिकाणी हा आयोजित केला जातो. कुठं? मणिपूर. पुढचा प्रश्न आहे बघा, खेळाच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये प्रत्येकी 100 सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक बी विराट कोहली. लक्षात ठेवा विराट कोहली. पुढचा प्रश्न बघा, राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2020 नुसार कोणतं राज्य अव्वल राहिलं? तर बघा जे काही ऑप्शन्स क्रमांक डी कर्नाटक हे राज्य आहे बघा ते अव्वल राहिलेलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 वर्ष पूर्ण करणारी पहिली महिला होण्याचा विक्रम कोणाच्या नावावरती आहे? तर मिताली राज हिच्या नावावरती बघा मिताली राज. पुढचा प्रश्न आहे बघा, 1968 पासून सुरुवात झालेला साहित्य अकादमीद्वारे दिला जाणारा साहित्य अकादमी फेलोशिप सन्मान या फेलोशिपसाठी निवडलेले पहिले लेखक कोण होते? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी सर्वपल्ली राधाकृष्णन होते बघा. 18 ते 21 नोव्हेंबर 2022 मध्ये टिंबटिंब हा देश 21व्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाउंटचे आयोजन करणार आहे. तर आपला भारत देश बघायचं आयोजन करणार आहे. कोण? भारत देश. पुढचा प्रश्न आहे बघा, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते अपघाताबाबत त्वरित माहिती प्रदान करून अपघात भरपाईच्या दाव्यांना गती देणारे किंवा मदत करण्यासाठी कोणतं पोर्टल विकसित केलं? तर ई-डार हे जे काय पोर्टल आहे हे विकसित केलेलं आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, राजमार्गचं नवीन नामांतरण खालीलपैकी काय करण्यात आलेलं आहे? तर काय करण्यात आलं बघा, कर्तव्यपथ हे नामांतरण करण्यात आले. काय? कर्तव्यपद. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय दुग्ध उत्पादनामधील धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर वर्गीस कुरियन यांना बघा धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं. कोणाला? 2022ची मिस युनिव्हर्स विजेती ठरलेली आर बोनी गॅब्रियल ही कोणत्या देशाची आहे? तर ही बघा अमेरिका या देशाची. ऑप्शन क्रमांक डी अमेरिका. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच विल्यम रुटो यांची कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली?
तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 केनिया. कोणत्या? केनिया. डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत ई प्रोसिक्युशन पोर्टलच्या वापरात कोणतं राज्य अव्वल स्थानावरती राहिलं आहे? तर हे उत्तर प्रदेश राज्य बघा, याच्यामध्ये अव्वल स्थानावरती राहिलं. कोणतं? उत्तर प्रदेश. नेक्स्ट पहा, देशातील अंमली पदार्थ विरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोद्वारे टिंबटिंब हे पोर्टल विकसित करण्यात आलं आहे. तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक बी निदान. हे जे काय पोर्टल आहे बघा हे विकसित करण्यात आलं. कोणतं? निदान. नुकतेच कोणत्या राज्याने मुख्यमंत्री लखपती दीदी योजना चालू केली? कोणती? लखपती. तर कोणत्या बघा ते उत्तराखंडने लखपती दीदी योजना चालू केलेली आहे. कोणत्या राज्याने ड्रोनवर आधारित पशुधन लस वितरण सेवा लॉन्च केली? तर कोणी केली बघा ही? ऑप्शन्स क्रमांक बी अरुणाचल प्रदेशने चालू केलेली. कोणी? अरुणाचल प्रदेश. पूर्व तिमोर हा देश नुकतेच कोणत्या संघटनेचा 11वा सदस्य देश बनला आहे? तर बघा आसियान. ऑप्शन क्रमांक बी. कोणता? आसियान. नेक्स्ट पहा, आमूर फाल्कन फेस्टिवल हा कोणत्या राज्यात साजरा केला जातो? हा बघा मणिपूर या राज्यामध्ये साजरा केला जातो. नेक्स्ट बघा, नुकतेच कोणत्या राज्याने मिशन वसुंधरा 2.0 लॉन्च केलं? तर राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक डी आसामने बघा हे लॉन्च केलेलं आहे. म्युनिसिपल बॉन्ड जारी करणारं भारतातील दुसरं शहर कोणतं ठरलं? तर वडोदरा गुजरात. ऑप्शन क्रमांक बी वडोदरा गुजरात हे शहर ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब ही अंतराळातील अवशेष आणि भारतीय उपग्रहांना होणारे इतर धोके शोधण्यासाठी अवकाशामध्ये पूर्व सूचना देणारी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक ए प्रोजेक्ट नेत्रा. लक्षात ठेवा प्रोजेक्ट नेत्रा. नुकतेच कोणत्या आयोगाने डिजिटल शक्ती अभियान 4.0 सुरू केलं आहे? तर बघा राष्ट्रीय महिला आयोग. कोणी? राष्ट्रीय महिला आयोग. पुढचा प्रश्न बघा, विनिंग द इनर बॅटल नावाचं नवीन पुस्तक कोणाचं आहे? तर शेन वॉटसनचं आहे बघा. कोणाचं? शेन वॉटसन. 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2020 ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना मिळाला. तर हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या कितव्या महिला आहेत? तर महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 7व्या महिला आहेत. ऑप्शन क्रमांक डी 7व्या महिला आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, संसद खेल महाकुंभ 2022-23च्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन नुकतेच कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर कोणाच्या? नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. लक्षात ठेवा नरेंद्र मोदी. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करण्यासाठी बेंचमार्क फ्रेमवर्क साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने टिंबटिंब या नावाने राष्ट्रीय नियामक स्थापन केला आहे. तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक बी परख. लक्षात ठेवा परख या नावाने राष्ट्रीय नियामक स्थापन केला आहे. पुढचा 20 ते 30 नोव्हेंबर 2022 गोवा येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये टिंबटिंब या देशाच्या कंट्री फोकस या श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक बी फ्रान्स. लक्षात ठेवा फ्रान्स. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा बघा, नुकतेच 12 ते 16 जानेवारी 2023 दरम्यान 26व्या राष्ट्रीय युवक दिवसाचं आयोजन कोणत्या ठिकाणी केलं होतं? तर बघा हे ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक. हुबळी धारवाड कर्नाटक या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. नेक्स्ट हे बघा, जागतिक बँकेच्या अहवालानुसार दक्षिण आशियातील टिंबटिंब या देशाची अर्थव्यवस्था कमकुवत अर्थव्यवस्था ठरली आहे. तर कोणता आहे बघा, जे काय पाकिस्तानी बघा ती झालची जी काय अर्थव्यवस्था आहे ती सगळ्यात कमकुवत ठरण्यात आलेली. पुढचा प्रश्न आहे बघा, ई गव्हर्नन्समध्ये पूर्णपणे शिफ्ट होणारे टिंबटिंब हे पहिलं भारतीय केंद्रशासित प्रदेश बनलेलं आहे. तर कोणतं बनलं बघा, ऑप्शन्स क्रमांक बी जम्मू आणि काश्मीर. पुढचा प्रश्न पहा, नुकतेच टिंबटिंब हा ब्रँड जगातील सर्वात मूल्यवान ब्रँड ठरला आहे. तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक ॲमेझॉन. हा जो काही ब्रँड आहे हा सगळ्यात मूल्यवान ठरला आहे. G20ची थिंक 20 बैठकीचं ठिकाण कोणतं आहे? तर कोणतं आहे बघा, भोपाळ हे ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक ए भोपाळ हे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा काढण्याचा जो काय निर्णय हा कोणाच्या नावावरती आहे? तर नारायण जगदीशन. लक्षात ठेवा नारायण जगदीशन. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, अब्दुल फताह अल सिसी यांना
2023मध्ये प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं तर ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर ते बघा इजिप्त या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न पहा, भारतातील कोणत्या ठिकाणी 4 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान पहिली G20 शेर्पा बैठक होणार आहे? तर राईट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक बी उदयपूर या ठिकाणी होणार आहे. कुठं? उदयपूर. पुढचा प्रश्न पहा, गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कोणत्या भाषेत बनवलेला पहिला विज्ञान माहितीपट यानाम प्रदर्शित झाला? तर कोणत्या भाषेमध्ये? ऑप्शन क्रमांक डी संस्कृत. ऑप्शन क्रमांक डी संस्कृत. पुढचा प्रश्न पहा, अंडर 19 महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशामध्ये पार पडल्या? तर ह्या ज्या काही क्रिकेट स्पर्धा आहेत ह्या कोणत्या देशामध्ये पार पडल्या? ऑप्शन्स क्रमांक सी दक्षिण आफ्रिका. कुठे पार पडल्या? दक्षिण आफ्रिका. सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? सर्वांना माहिती आहे. या ठिकाणी आपल्याला नाव पण लक्षात ठेवायचे आणि त्या कितव्या आहेत हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. द्रौपदी मुर्मू बघा सध्याच्या राष्ट्रपती आहेत. त्या कितव्या आहेत बघा? 15व्या राष्ट्रपती आहेत. आणि आपल्याला विचारलं कितव्या महिला राष्ट्रपती आहेत? तर महिला बघा दुसऱ्या राष्ट्रपती आहेत, दुसऱ्या महिला. हे पण आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर बघा जगदीप धनखडे 14वे उपराष्ट्रपती आहेत. कितवे? 14वे. भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर बघा नरेंद्र दामोदर दास मोदी हे भारताचे 15वे या ठिकाणी पंतप्रधान आहेत. भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर अमित शहा. लक्षात ठेवा अमित शहा हे 29वे गृहमंत्री आहेत. कितवे? 29वे. नेक्स्ट बघा, भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर राजनाथ सिंग बघा 27वे संरक्षण मंत्री आहेत. कोण? राजनाथ सिंग. सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा ओम बिर्ला. ओम बिर्ला हे बघा 17वे लोकसभेचे अध्यक्ष आहेत. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो तुम्हाला याची PDF डाउनलोड करायची असेल तशी आपण बघा 149 रुपयाला बघा PDF विकत असतो. परंतु बघा बरेच जण म्हणले आम्हाला थोडं फ्रीमध्ये टाका. तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे बघा, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही एकदम फ्रीमध्ये सगळे चालू घडामोडी या ठिकाणी रिव्हिजन मारू शकता. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही नक्की बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्याचप्रकारे आपलं टेलिग्राम ग्रुप आणि कोणत्याही एका व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. तर बघा भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत? तर निर्मला सीतारामन बघा भारताच्या 23व्या अर्थमंत्री आहेत. हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर बघा धनंजय चंद्रचूड हे 50वे सरन्यायाधीश आहेत. कोण? DY चंद्रचूड. नेक्स्ट पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर शक्तिकांत दास बघा 25वे गव्हर्नर आहेत. लक्षात ठेवा RBIचे गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास. नेक्स्ट पहा, भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण बनले आहेत? तर अनिल चव्हाण. लक्षात ठेवा अनिल चव्हाण हे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे बनले. त्यालाच आपण काय म्हणतो बघा CDS. लक्षात ठेवा CDS. पुढचा प्रश्न बघा, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत बघा अजित डोवाल. लक्षात ठेवा अजित डोवाल हे भारताचे सुरक्षा सल्लागार आहेत. भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर बघा दत्ता पडसलगीकर हे आहेत. नेक्स्ट बघा, सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर अश्विनी वैष्णव बघा भारताचे रेल्वे मंत्री आहेत. नेक्स्ट आहे, भारतामध्ये सध्या किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत? तर 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. लक्षात ठेवा. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राजीव कुमार बघा भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर बघा UPS मदाने महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. सध्या भारतामधील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर सध्या भारतामधील सर्वात मोठा जिल्हा बघा गुजरातमधील कच्छ जिल्हा सगळ्यात मोठा जिल्हा आपल्याला विचारला आहे भारतामधील. नेक्स्ट बघा, भारताचे थलसेना अध्यक्ष कोण आहेत? तर मनोज पांडे बघा हे भारताचे थलसेना अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारताचे वायुसेनेचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर विवेक राम चौधरी हे भारताचे वायुसेनेचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट आहे, भारताच्या नौसेनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर R हरिकुमार. कोण आहेत बघा R हरिकुमार हे नौसेनाचे अध्यक्ष आहेत. लक्षात ठेवा R हरिकुमार. आणि मित्रांनो बघा आपण या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या चालू घडामोडी डिस्कस करणार आहे. हे प्रश्न बघा खूप महत्त्वाचे आहेत. यामधले बघा डायरेक्ट पेपरमध्ये छापण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शांततापूर्वक बघायचं आहे.
कंप्लीट बघा याच्यामध्ये तुम्ही वही आणि पेन घेऊन नोट्स काढायच्यात आणि बघा निगेटिव्ह लोकांपासून आपल्याला दूर राहायचं आहे। सगळ्यात मोठी पोलीस भरतीची आपल्याला बघा संधी भेटलेली आहे, त्या संधीचं सोनं करायचं असेल तर बघा पूर्णपणे आपल्याला झोकून देणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की बघा खूप मोठ्या जागा निघालेल्या आहेत। याच्यानंतर बघा काही गॅरंटी नाही, त्यामुळे याच भरतीमध्ये काम होईल असं पूर्णपणे आपल्याला अभ्यास करायचा आहे जबरदस्तपणे। बघा एक एक पॉईंट आपल्याला महत्त्वाचा आहे। तर बघा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे आहेत। बघा एक एक पॉईंट महत्त्वाचा आहे। परिवहन मंत्री कोण आहेत? बघा एकनाथ शिंदेचे आहेत। जरी वन लाईनर प्रश्न असले तरी पण बघा कानामध्ये हेडफोन घालून ऐकायचं आपल्याला। सामाजिक न्याय मंत्री कोण आहेत? बघा ते सुद्धा एकनाथ शिंदे आहेत। अल्पसंख्याक मंत्री सुद्धा कोण आहेत? बघा एकनाथ शिंदे। उपमुख्यमंत्री कोण आहेत? आपले देवेंद्र फडणवीस आहेत। गृहमंत्री कोण आहेत? बघा ते सुद्धा देवेंद्र फडणवीस आहेत। आलं लक्षात? वित्त मंत्री सुद्धा कोण आहेत? बघा देवेंद्र फडणवीस आहेत। विधी व न्याय मंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीसचे। महसूल मंत्री कोण बनलेत? बघा राधाकृष्ण विखे पाटील बनलेले आहेत। पर्यटन मंत्री कोण बनले आहेत? मंगलप्रभात लोढा बनलेले आहेत। उद्योग मंत्री बघा उदय सामंत। त्यानंतर बघा शिक्षण मंत्री बघा दीपक केसरकर। आरोग्य मंत्री बघा तानाजी सावंत। एकदम IMP प्रश्न आहे। पाणी पुरवठा मंत्री कोण आहेत? बघा गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री आहेत। पुढचा प्रश्न कृषी मंत्री बघा अब्दुल सत्तार, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। परिवहन मंत्री बघितला आपण एकनाथ शिंदे आहेत। सहकार मंत्री कोण आहेत? बघा अतुल सावे सहकार मंत्री आहेत। क्रीडा मंत्री कोण आहेत? बघा गिरीश महाजन क्रीडा मंत्री आहेत। ग्राम विकास मंत्री कोण आहेत? तर गिरीश महाजन ग्राम विकास मंत्री आहेत। स्टार मारून लिहू ठेवा, सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत। आदिवासी विकास मंत्री कोण आहेत? डॉक्टर विजयकुमार गावित आहेत। राज्य उत्पादन शुल्क कोण आहेत? बघा शंभूराजे देसाई। विधानसभा सभापती कोण आहेत? विधानसभा सभापती महाराष्ट्राचे। पोलीस महासंचालक कोण आहेत? तर लक्षात ठेवायचं, 1 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो, रजनीश सेठ। त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? तर लक्षात ठेवा विवेक फणसळकर बघा मुंबई पोलीस आयुक्त आहेत। त्याच्यानंतर बघा महाराष्ट्राचे जे काही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहेत त्याचे जे काही प्रमुख आहेत ते कोण आहेत? बघा की कोणत्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यामध्ये लाडली 2.0 लाडली लक्ष्मी 2.0 या योजनेचा शुभारंभ केलेला आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश या राज्य सरकारने सुरू केलेली बघा ही योजना। पुढचा प्रश्न पूर्वोत्तर भारतामधील पहिलं मत्स्य संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलं? तर पूर्वोत्तर भारतातील पहिलं मत्स्य संग्रहालय हे कोणत्या राज्यामध्ये? तर ऑप्शन्स क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश या ठिकाणी। लक्षात अरुणाचल प्रदेश हे अतिशय पूर्वेकडचं राज्य आहे। पुढचा प्रश्न बघा ICCने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीमध्ये खालीलपैकी कोणता फलंदाज पहिल्या क्रमांकावरती राहिला? तर आपल्या सर्वांना माहिती आहे कोणता फलंदाज आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सूर्यकुमार यादव। ऑप्शन क्रमांक 3 सूर्यकुमार यादव। पुढचा प्रश्न बघा अचंता शरद कमल यांची नुकतीच 2022च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली, तर ते कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत? लक्षात ठेवा अचंता शरद कमल यांची। तर हे बघा टेबल टेनिस। ऑप्शन क्रमांक 3 टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहेत। ऑप्शन क्रमांक 3 टेबल टेनिस।